वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकनला रवाना झालेल्या आहेत। पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला त्या आज उपस्थित राहणार आहेत। तर पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत। त्या व्हॅटिकनला रवाना झालेल्या आहेत। आज पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला त्या उपस्थित राहणार असून त्या व्हॅटिकनला सध्या रवाना झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू, राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसोजा आहेत। 21 एप्रिल रोजी वयाच्या 88व्या वर्षी पोप यांचे हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे निधन झालं। त्यांचं पार्थिव सार्वजनिक दर्शनासाठी सेंट पीटर्स बॅसिलिका इथे ठेवण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।